हॅलो. सो व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. सो लेट्स डिरेक्टली जम्प इन टू मेन कॅरेक्टर्स इंट्रो. तर हा आहे माझा मित्र मोहित आणि ही आहे सिद्धी. हे दोघे लग्न करतात. मग असं ठरलं की अलिबागमध्ये प्री वेडिंग शूट करायचं आणि तेही फक्त आयफोनवर. मग काय तो दिवस आला आणि आम्ही सगळ्यात आधी आलो. आम्ही झुडिओला तर आलोय बट पार्किंग मिळत नाही. हो बरोबर ऐकलं, झुडिओ. हे जे महाशय आहेत ना माझ्या साईडला बसलेले, त्यांची तयारी इतकी जयत होती की त्यांनी नेमका तोच दिवस निवडला शॉपिंगसाठी ज्या दिवशी आम्ही अलिबागला निघणार होतो. मिळालेली आहे पार्किंग. इज इट अ पेड? ओह इट्स पेड पार्क. काही पेड वगैरे नाही, फ्री पार्किंग होती. तिथं गाडी लावली आणि थेट झुडिओला निघालो. आपण काय शोधतो आता मग? स्काय ब्ल्यू, लाईट ब्ल्यू. आणि इथे येऊन पण एक चॅलेंज होतं. आम्हाला असा शर्ट घ्यायचा होता जो सिद्धी वहिनीच्या ड्रेसला मॅच करेल. त्यामुळे आमची शोधाशोध चालू झाली. कोणता कलर आहे? हा तुझा आहे. हा वन पीस आहे. ओके. आणि एक अजून एक व्हाईट फ्रॉक आहे. व्हाईट फ्रॉकवर हे लाईन आहे खूप मोठी. गर्दी होती तिकडे, लाईन होती म्हणून मोहितने ते शर्ट घातला. काहीतरी शर्ट. दिस वन लुक्स गुड. ट्राय करून बघ एकदा. काय वाटतं तुला? झुडिओमध्ये पण काही खास स्टॉक नव्हता आणि जी कपडे मिळत होती ती व्यवस्थित साईजची नव्हती. पण नंतर शोधाशोध करून शेवटी एक शर्ट मिळाला. Let's finalize this. फायनली वी गॉट वन. गॉगल बघायला लागेल. प्लॅनिंग द्यायला पाहिजे तुझ्याकडे. तर आम्ही निघालोय बजेट ट्रिपला. येस, फायनली ट्रिप हॅज स्टार्टेड. शर्ट मिळालाय. फायनली तो दिवस आलाय. 1760 रील शेअर करून झाल्या, 56-57 आयडिया डिस्कस करून झालंय आणि फायनली तो दिवस आलाय आणि आम्ही निघालोय. वेट फॉर इट अलिबागला. या कारमध्ये आम्ही दोघेच होतो आणि दुसरी जी कार होती ज्याच्यामध्ये सिद्धी वहिनी आणि बाकी लोक होते ते हायवेवर खूप पुढे होते. पण एका पॉइंटला आम्ही त्यांना गाठलं आणि तेव्हा आमची भेट झाली बाकी स्क्वॅडशी. द स्क्वॅड इज यो. नाव सांग. आकाश. तुमचं नाव काय? शुभम भाऊ. नमस्कार. मजेत. हाय, आय एम राहुल. वे शूटिंग. जोडीने उभे राहा. फायनली पूर्ण स्क्वॅड एकत्र आलेला आहे आणि मी फायनली भेटतोय माझ्या होणाऱ्या बहिणीला, भावी मिसेस सिद्धी मोहित आरोटे. आणि मला खूप आनंद झाला की आप सुद्धा एक्स्ट्रोवर्टेड माझ्यासारखं, असं बोलायला जास्त बॅरियर नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं मला भेट? मला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि आता आपण कुठे निघालो? बीच. लेट्स गो. याच्या नंतर म्युझिक सिस्टीमवर रोमॅन्टिक गाणी वाजू लागली आणि वातावरण सुद्धा थोडंसं रोमॅन्टिक बनून गेलं. मी आहे बरं का मागे. बघता बघता डिनरची वेळ झाली आणि रस्त्यात एका ठिकाणी जेवायला थांबलो. तर तुझं नाव काय? तू प्रोडक्ट शूट करतो का? प्रोडक्ट शूट करतो. कॅमेराचं म्हणलं तर मी करू शकतो. हां का? बरोबर व्यक्तीला घेऊन आलोय मग. अरे तू बाबा झालायस आता, बाबा. आमच्या पेटपूजेनंतर गाडीची सुद्धा पेटपूजा केली आणि नॉनस्टॉप प्रवास करत डेस्टिनेशन गाठलं. फायनली आम्ही आमच्या स्टेवर पोहोचलो आहे. एक छानसा क्यूटसा होमस्टे आहे हा. पोहोचलोय आम्ही फायनली. मी फर्स्ट टाइम आलो तुमच्याकडे. मला तुमची भाषा खूप आवडली. अरे खरंच. पूर्ण एकटेच सांभाळता? हो. तुम्ही आणि आजी. गर्दी कुठल्या सीझनमध्ये राहते इकडे? दिवाळीपासून सुरुवात होते. त्या मानाने थंडी नाही आहे इकडे एवढी? कमी आहे. प्री वेडिंग शूट का पहिला पडाव म्हणजे नाईट शूट. आणि आम्ही पहिलं शूट करायला चाललोय जे की बॉन फायरच्या पुढे होणार आहे. दादा कुठे चाललोय आपण? नागाव बीचला चाललो. नागाव बीचला. आणि आपल्या बरोबर कोण कोण आहे मागे? पुढे जरा तोंड दाखवा. मागे आहेत नवरदेव आणि नवरी. नवरदेव आणि नवरी दिसत नाही आहेत पण मी थोडा फ्लॅश मारायचा प्रयत्न करतो. वेट फॉर इट. माय मोबाईलला वेट फॉर इट. नाही इकडेच मारतो. हे आहेत नवरदेव आणि नवरी. लेट्स गो. आता पुढचे डिरेक्टली सीन्स येतील प्री वेडिंगचे. मित्रांनो, समुद्र इतक्या जवळ आलाय तर दिसेल की नाही तुम्हाला माहिती नाही. समुद्र खवळलेला आहे. खवळला आहे आणि आता आम्ही जागा शोधतोय की बॉन फायर कुठं करू शकतो, आहे की नाही?
येस ब्रो. शेकोटी पेटवायला हे आकाश मस्त जुगाड करून घेऊन आलाय गाडीमध्ये. वा, मानलं भाऊ तुला. इकडे करू माग. इकडे ना इश्यू असा होता की समुद्राचं पाणी इतकं पुढं आलं होतं की बीचवर बॉनफायर करण्याचा प्रश्नच येत नव्हता. मग इकडे साईडलाच बॉनफायर करण्याचा डिसिजन घेतला. मेहनत बघा पोरांची. लायझॉल टाकायचं का आपण त्याच्यात? हो, लायझॉलनी पेट घेतो. चला लावा. पटकन लावती पेट्रोल उडून जायच्या आधी. हॅपी बर्थडे टू. बाबा चांगला कागद देत होता अजून. रेकॉर्ड झालेलं आहे. चला म्हणे हे लांब झालेत का? हे जरा लांब झालं. थांब जरा मला प्रेम मध्ये बघ. काहीच असं चालू आहे. अरे तू आहे ना, खूप जास्त एफर्ट्स राहतात यार. परफेक्ट लाईट पाहिजे, परफेक्ट आग पाहिजे आणि हे लोक खूपच जास्त मेहनत करतात. जे कपल आहेत त्यांना सुद्धा त्या इंटेन्सिटीनं आणि त्या इमोशन्सनं बसावं लागतं. अँड इट्स अ रॅप द फर्स्ट स्टेज ऑफ फोटोशूट. नाईटचं फोटोशूट जस्ट झालं आहे आणि आता आम्ही सगळे रूमवर जाऊन आराम करणार आणि उद्या सकाळी परत एकदा बीचवर सेकंड पडाव. आणि जो मेन व्हिडिओ आणि थीम आम्ही विचार केला होता ते उद्या सगळं शूट होणार आहे. डॉट अँड की स्क्रिप्ट. आणि बडीच्या पाऊचमधून काय निघालंय? मी तर रेडी झालो आहे, बट आता बघूयात आपला नाश्ता रेडी आहे का खाली जाऊन. हे लोक पण रेडी आहेत, छान तयार झालेत. सुंदर सकाळ आहे कोकणातली. आम्ही आहे सध्या नागाव नावाच्या गावामध्ये, जे की अलिबागमध्ये. आजी, नाश्ता झालाय का? नाश्ता झाला बाबा? हां, 5 मिनटं लागतील फक्त आणि त्याच्यानंतर आपल्याकडे मस्त गरमागरम पोहे येणार आहेत आणि चहा पण सांगितलेला आहे. वरचं अपडेट देतो म्हणजे लवकर तयार होतील ना, है ना. माझ्याकडे गुड न्यूज आहे, 5 मिनटात पोहे तयार होणार आहे. बाय द वे आज शुभमदाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. आणि 1 सेकंड हॅपी बर्थडे. आणि वहिनी मस्त तयार झालेल्या आहेत. होय, काय कसली गडबड ही? पाहुणे आलेत का? नाश्त्याला काय केलं वहिनी? केले नाश्त्याला. अरे वा, खोबऱ्याचा किस पण आणला. अरे थँक्यू. शेव पण आहे. पाहुणचार नीट झाला पाहिजे. हो हो हो, नक्कीच. तो आम्ही दादा आणि वहिनीच्या घरी फर्स्ट टाइम आलो आणि सकाळी सकाळी आलो. मला वाटलं होतं की झोपमोड होईल यांची, बट हे लोक तयार झालेत. वा, फार्म हाऊसवर आलं, सॉरी, हॉलिडे होम. आणि आम्ही मस्त वहिनींच्या आजचे पोहे खाणार आहे. वहिनी चहा चालेल मला बरं का? त्यानंतर हा, पोह्या बरोबर नाही चालणार ना तुम्हाला द्यायला. कॉफी चालेल. मी त्यांच्या घरी आले, तुमच्या नाही. अरे थँक्स. एकदम ओके. स्पेशल स्पेशल. आम्ही रेडी झालो आहे, नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आजच्या दिवसासाठी, कारण इतके दिवस आम्ही या दिवसासाठी प्लॅन करत होतो. आणि आता आय गेस आय विल टेक इन दिस कार, क्रेटा. लेट्स गो. डिरेक्टली आता बीचवर भेटूया. आम्ही काल रात्री इथे पोहोचलो होतो, त्यामुळे अंधारात हा परिसर इतका सुंदर असेल याची कल्पना सुद्धा आली नाही. पण सकाळच्या लख्ख प्रकाशात या नारळाच्या बागा आणि इतका सुंदर परिसर बघून इतकी मजा आली ना, लय भारी वाटलं. मग रस्त्यात एक फुलांचं दुकान लागलं. आता प्री वेडिंग शूट म्हणल्यावर काही ना काही प्रॉप्स घ्यायलाच पाहिजेत आणि त्यात मुलामुलींचे वेस्टर्न ड्रेस, त्यामुळे गजरा घ्यायचा तर प्रश्न नव्हता. मग आम्ही घेतले गुलाब आणि ही फुलं घेऊन थेट निघालो रेवदंडा फोर्टच्या सातखनी बुरुजाकडे. सातखनी बुरुज, 7 माळ्यांचा बुरुज आहे म्हणून सातखनी बुरुज असं नाव आहे. पोर्तुगीजांनी त्या काळात बांधला होता. हा त्यांच्या चर्चचा पार्ट होता, पण आता एक टुरिस्ट स्पॉट म्हणूनच राहिला आहे. हा तसं इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग नाही आहे, पण चला एक चक्कर मारून येऊया.
तसं आहे ना, आम्ही याच्या आधीच एक प्री वेडिंग शूट इथं ऑलरेडी चालू होतं. मग आम्ही सुद्धा फोटो काढून घेतले आणि जे काय शूट होतं ते उरकून घेतलं. कसे आलेत फोटो? खूप छान आलेत राहुल. वॉकिंग डिस्टन्सवरच बीच होतं, मग थेट इकडेच निघून आलो. कुठून कुठून यावं लागतं, बट लोकेशन छान आहे ना. आजा मैं तो थक गई. द स्ट्रगल इज वर्थ. व्ह्यू काय मस्त आहे इकडून. मस्त कॅम्प्स दिसत आहेत, सगळे टेंट्स दिसत आहेत. कोणाचं काय तर कोणाचं काय. हे बघा, चला आलोय आपण. हे काय चाललंय तर मग बीचवर झाल्यावर चालू झालं, इकडून इकडे पळा, मग तिकडून इकडे पळत त्या, मग इकडे बघा आणि अशी पोच द्या, मग तिकडून असं बघा तिकडे चालत. आता अजून एक शॉट ट्राय करतो, लेट्स सी कसं येतं. स्लो स्लो करू ना. हां, स्लो स्लो. इकडे सरत करू. ठीक आहे. अब एक मिनट. खरं सांगायचं ना, कुणालाच प्री वेडिंगचा काही एक्सपिरियन्स नव्हता, बट आम्ही एकमेकांना जे रील शेअर केले होते त्याचाच रेफरन्स घेऊन आम्ही शॉर्ट्स ट्राय करतो. या बीचवरचं तर शूट छान झालंय. आता नेक्स्ट बीच कुठलं बीच? आता नागाव बीच. नागाव बीच. आता दुसऱ्या ठिकाणी जायला निघालोच होतो, तर रस्त्यात कोणीतरी हार्ट शेपचा खड्डा करून ठेवला होता. ते बघून ते इंस्टाग्रामचे व्हायरल रील्स नसतात का, फोन ठेवून फोटो काढतात, ते करायचं मोह यांना काय आवडला नाही. पण फोटो मात्र छान आले. खूप जास्त टायरिंग आहे. अवस्था बघितली काय झाली, बट इट्स नॉट ओव्हर एट. सेकंड बीच अजून बाकी आहे. बघता बघता दुपार झाली आणि पोटातल्या कावळ्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. मग काय, थेट हॉटेल गाठलं आणि लंच करून बाम कोक्षी घेतली. मस्त दुपारचं जेवण झालंय, नॅप झालाय. आता आम्ही रेडी होणार आहे आणि शूटच्या सेकंड पडावात म्हणजेच दुसऱ्या बीचवर जाणार, जिथं आपलं फायनल शूट होईल. अँड देन विल गो बॅक टू पुणे. नवरदेव झोपले. नवरदेव उठा 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 उठा, चला उठा. 4 वाजले, 4 वाजला आले. उठ 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 उठ. फाटलं 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 काय म्हटलं. चला चला. दिल का जो हाल है वो तुम्हें कैसे बयां करे, कह दे तुझे या दिल में रखे. चलो घराच्या बाहेर पडलोय, पण जस्ट कळालं की काल रात्री जिथं गेलो होतो तिथेच परत जायचंय. आय होप की व्हिज्युअल्स छान असतील आणि आम्ही पत्रिके बरोबर आणि हे जे आम्ही छापून आणलंय त्याच्या बरोबर शूट करणार आहे. गाईज, तुम्ही एक्साइटेड आहे का? येस ब्रो. नागाव बीचला परत आलो, बट रात्रीच्या कंपॅरिझनमध्ये आत्ताचा माहोल हा पूर्ण वेगळा होता. मच्छी मार्केट होतं, बाजार लागला होता, दुकानं होती, हॉटेल्स होती. बीच आत्ता खऱ्या अर्थाने जिवंत वाटत होता. काल रात्री इथं आलो होतो, तिथपर्यंत पाणी होतं, हे समोर दिसतं ना तिथपर्यंत, आणि आम्ही तिकडेच उभे होतो. आता बघतो हे पूर्ण मोकळं झालं आहे. ओहोटी आहे आणि गर्दी पण आहे. मग उंट जरा हेल्दी आहे टाका. तू इकडनं काढतोय का? काय मस्त सनसेट होतं, मस्त मस्त शॉट्स येत आहेत. हे बघा जुगाड बघा ड्रोनसाठीचे. हा झालं, संपलं, मस्त झालं यार. फायनली इट्स अ रॅप. आणि इथं आमचं प्री वेडिंगचं शेड्यूल पूर्ण झालंय आणि आम्ही परत पुण्याला निघालोय.
तर अशा प्रकारे आपण इथं प्री वेडिंग शूट रॅप केलंय आणि आम्ही रिटर्न घरी आलोय. आता याचे जे आउटपुट्स आहेत ते आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर येतील. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट्स मेन्शन करतो जर तुम्हाला आउटपुट्स पाहायचे असतील. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू जो की येणारे लग्नाचा ब्लॉग. दॅट्स इट. दिस इज मी राहुल सायनिंग आउट.